भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे आणि देशाच्या या प्रगतीत विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यास सहकार क्षेत्राची भूमिका मैलाचा दगड ठरेल। अमृत काल में देश के गांव, देश के किसान के सामर्थ्य को बढ़ाने के लिए अब देश के कोऑपरेटिव सेक्टर की भूमिका बहुत बड़ी होने वाली है। सरकार और सहकार मिलकर विकसित भारत, आत्मनिर्भर भारत के संकल्प को डबल मजबूती देंगे। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयाने सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढवण्यासाठी 54हून अधिक उपक्रम सुरू केले आहेत। एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये कार्यरत सहकारी संस्था राज्य घटनेच्या केंद्रीय यादीतील प्रविष्ट 44 आणि बहुराज्य सहकारी संस्था कायदा 2002 नुसार नियंत्रित केल्या जातात। राज्य घटनेच्या कलम 243 ZHF आणि बहुराज्य सहकारी संस्था कायद्याच्या कलम 4(1) नुसार बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी आणि नियमन करण्यासाठी केंद्रीय निबंधकाची नियुक्ती भारत सरकारद्वारे केली जाते। भारतातील विविध राज्यांमध्ये 1625हून अधिक बहुराज्य सहकारी संस्था असून त्यांच्याशी कोट्यावधी लोक संबंधित आहेत। बहुराज्यीय सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी माननीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत। केंद्रीय निबंधक कार्यालयाचे संगणकीकरण हा या मालिकेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्या अंतर्गत कार्यालयाद्वारे बहुराज्यीय सहकारी संस्थांची नोंदणी आणि देवाणघेवाण करण्यासाठी एकात्मिक पोर्टलचा शुभारंभ माननीय गृह व सहकार मंत्री यांच्या हस्ते 6 ऑगस्ट रोजी करण्यात आला। मल्टी स्टेट कोऑपरेटिव समितियों की देखभाल करने वाला सेंट्रल रजिस्ट्रार की ऑफिस का पूरा सिस्टम CRCS का कार्यक्रम आज से पूर्णतया डिजिटल हो रहा है। अब कोई भी मल्टी स्टेट कोऑपरेटिव सोसाइटी को अपनी ब्रांच बढ़ानी है, दूसरे राज्य में जाना है, अपना ऑडिटेड बैलेंस शीट फाइल करना है, अपनी रिपोर्ट भेजनी है, किसी भी चीज के लिए कहीं पर जाने की जरूरत नहीं है। आपकी ऑफिस से ही आप भारत सरकार के रजिस्ट्रार के यहाँ पूरा कॉरेस्पॉन्डेंस कर सकते हो और वो वैध होगा। या पोर्टलद्वारे सर्व प्रक्रिया पेपरलेस केल्या गेल्या, ज्यामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकतेला चालना मिळते। बहुराज्यीय सहकारी संस्था त्यांचे वार्षिक खाते आणि आर्थिक अहवाल डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात, ज्यामुळे प्रक्रियेस गती मिळेल। ऑनलाईन उपनियम आणि धोरणात्मक सुधारणांमुळे सोसायट्यांच्या व्यवसायाची सुलभता वाढेल। सॉफ्टवेअर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज कायद्याच्या नियमांचे आपोआप पालन होईल। बहुराज्य सहकारी संस्थांच्या सभासदांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे 18 जुलै 2023 रोजी 4 बहुराज्य सहकारी संस्थांच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन डिजिटल पोर्टल CRCS सहारा रिफंड पोर्टलचे माननीय गृह व सहकार मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज सुधारणा कायदा 2023 या बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो दिनांक 3/8/23 च्या अधिसूचनेद्वारे अंमलात आला आहे। त्यातील प्रमुख मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। 97व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदीच्या बहुराज्य सहकारी संस्था कायद्यात समावेश, निवडणूक सुधारणा ज्यांच्या अंतर्गत वेळेवर आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे।
मंडळाची रचना आणि सदस्यत्व सुधारून प्रत्येक समितीमध्ये माहिती अधिकारी नेमण्यात आला आहे. प्रशासन आणि देखरेख यंत्रणा मजबूत करण्यासाठी एक सहकारी लोकपाल देखील नियुक्त केला जात आहे. व्यवसायात सुलभता आणण्यासाठी आणि वित्त लेखापरीक्षण करण्यासाठी केंद्रीय निबंधकाने लेखापरीक्षकाचे एक पॅनल तयार केले आहे. सहकारी शिक्षण निधी संकलन, व्यवस्थापन आणि व्यापारासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. बहुराज्य सहकारी संस्था सुधारणा नियम 2023 देखील अधिनियम लागू झाल्यापासून 24 तासांच्या आत म्हणजे 4/8/2023 रोजी अधिसूचित करण्यात आले आहेत. देखिए एफिशिएंसी क्या होती है. 2 तारीख को कानून पारित हो गया, राष्ट्रपति महोदया की साइन हो गई, इसका नोटिफिकेशन निकल गया और 4 तारीख को उसका रूल्स का भी नोटिफिकेशन निकल गया. केंद्रीय निबंधक कार्यालय अधिक कार्यक्षम करण्यासाठी 32 तांत्रिक पदे निर्माण करण्यात आली आहेत. या सोसायट्यांच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय निबंधकाचे नवीन कार्यालय तयार करण्यात आले असून ते आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहेत. सहकारातून समृद्धीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे प्रयत्न मोठे पाऊल ठरतील. अधिक माहितीसाठी crcs.gov.in वर लॉग इन करा.